काय ग? आणखीन काय बोलायचंय का तुला? ते हा म्हणजे अंशुमन बद्दल बोलायचं होतं. म्हणजे त्याचे लग्न असं घाईघाईत होतंय असं वाटतंय का तुला? हा आजी, म्हणजे ते आहेच, पण असं एकदाच भेटलेत ते, एका भेटीत कुठे माणूस कळतो. हो ग, पण त्यांना घाई आहे ना, म्हणजे तिच्या आजीची तब्येत बरी नाहीये ना, आपण काय करणार? आजी, मला काळजी खरं तर त्या मुलीची वाटते. हो, म्हणजे ते आपलं घर सोडून येणार ना आपल्याकडे नवीन घरात आता. आणि ती ज्या माणसासाठी येणार आहे त्या माणसाचा स्वभावही तिला साधा माहित नाहीये. अगं, आपण देवाकडे एवढीच प्रार्थना करायची की लग्नानंतर अंशुमन सुधारेल, आणि म्हणजे तो बायकोशी नीट वागतोय की नाही याच्याकडे आपणही लक्ष ठेवूया. कुटुंब आहे ना आपलं, म्हणजे एवढं तरी आपण करू शकतोच ना ग. हो आजी, पण मग चिंगीचं काय? चिंगीचं काय? मला असा विचार झटकून नाही टाकता येते. राहून राहून असं वाटत राहतंय की त्या दोघांमध्ये काहीतरी आहे. चिंगीने अंशुमनच्या नावाची मेहंदी पण काढली होती हातावर. अगं, कदाचित ना अंशुमन आवडत असेल तिला, म्हणजे एकतर्फी असेल गे ते. हे वय आहे ना तसं. आजी, त्यापेक्षा जास्त काहीतरी असू शकेल असं नाही का वाटत आहे तुम्हाला? अंशुमन आहे तो. हे बघ, मी ना आता स्पष्टच बोलते, म्हणजे अगदी जन्माला आल्यापासून ना तो ना असाच काहीतरी वागतो. म्हणजे लहानपणी पण नसती फेकाफेक करायची, चिडायचा आणि एकदम आक्रस्ताळी होता तो. आणि मल्लिका ग काहीच बोलायची नाही त्याला, तिनं सगळं ऐकायची, त्याचं सगळं द्यायची त्याला. आणि खरं सांगू का ग, आमची पण ह्याच्यामध्ये चूक होती. म्हणजे आम्ही पण ना त्याला त्याला असं ओरडायचा वगैरे असा प्रयत्न नाही केला. आणि मग न वयाप्रमाणे न बोला ऐकेनाशी होतात ग. तसंच झालं ग त्याचं. आजपर्यंत न त्याला नाही जबाबदारीची जाणीव झाली आणि इतरांची आदराने वागायला पाहिजे असंही वाटलं नाही अगं त्याला कधीच. मग तरी सुद्धा सांगू का की मला असं वाटतं की घरातल्या स्टाफबद्दल तो असं काही नाही वागायचं. म्हणजे एवढ्या थराला जाईल खालच्या थराला नाही वाटत मला असं. तो आपले संस्कार आहेत ना गं त्याच्यावर. म्हणजे मला असं वाटतं किती काही झालं ना तरी त्याला मर्यादा कळते. म्हणजे तो असं काही करेल किंवा आपले संस्कार इतके कमी पडू देईल असं नाही करायचं तो. म्हणजे श्वेताच्या बाबतीमध्ये जे काही झालं त्याची शिक्षा भोगली त्यांनी, तेव्हा आता मला नाही वाटत की तीच चूक तो परत करेल. तुम्ही म्हणताय देव करो आणि तसंच हो. अगं, तू एवढा विचार करू नकोस, तुझी तब्येत खराब होईल. आपण या विषयावर पडदा पाडूया आणि आता लग्नाकडे लक्ष देऊया आपण सगळं तयारीकडे. ठीक आहे? झोप आता तू. मॅडम, तुम्ही कुठे चाललीस? ते काम करायला. काल जे सांगितलं ते डोक्यात नाही का शिरलं? हा, तुझं बोचकं भर निघित ना. पण काय ते वहिनी आणि वहिनीचं कौतुक माझ्याकडे नाही करायचं. ती म्हातारी आणि ती तुझी वहिनी, त्यांना जगू दे त्यांच्या जगात. इथे फक्त माझी मर्जी चालते. कोणाची? तुमची. माझी. त्यामुळे बोचकं भर. मॅडम प्लीज एकदा माफ करा ना. अहो, मी आता कुठे जाणार? हा विचार ना हे सगळं करायच्या आधी करायचा होता. कुठे जाणार? चेहरा भोळा आणि भानगडीत सोळा. तुझा हा जो साधा बोळा चेहरा आहे ना, तो तुझ्या वहिनीला दाखव. हा, ती वितळेल, मी नाही. आणि तिच्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कळलं? तू अजून ओळखलेलं नाहीये मी कोण आहे आणि काय आहे. त्यामुळे स्वतःवरच दया कर आणि इकडनं गेट लॉस्ट.
मॅडम मी तुमच्या पाया पडते प्लीज, मला नोकरीची गरज आहे. मी तुम्हाला अजिबात त्रास नाही देणार, चुपचाप माझं काम करेन. प्लीज एकदा चुपचाप काम करेन. हा विचार इथे हे सगळे धंदे करायच्या आधी करायचा होता. तुझी हिंमत कशी झाली ग हे सगळे धंदे करायची? हा, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? हा, माझ्या मुलावर नजर टाकायची हिंमत केलीस तू. याला माफी नाही, शेवटचं सांगते. माझ्या मुलाच्या लग्नाच्या आड आलीस तर याद राख, माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. चुकूनही त्या कार्यक्रमात दिसता कामा नये. अजून एक, जाताना मागच्या दाराने निघायचं, कोणाच्याही नजरेस पडायचं नाही. येते ना लक्षात? हो मॅडम. इथे स्टेज लावा आणि सगळं डेकोरेशन वगैरे पण छान करा. मला या, मी पुढचं सांगते तुम्हाला. मला आहेत ना त्याचे खूप फोटोज काढायचे आहेत, त्यामुळे जरा नॅचरल लाईट जिथे येईल ना तिथे बघा आणि तसा स्टेज लावा. आणि घरातल्या नोकरांनाही कामाला घ्या तुमच्यासोबत आणि तुम्हीही वेळेत कामाला लागा, सगळं बघा. अजून काही हवं असेल तर तेही बघा. मिताली, चिंगी कुठे आहे? सकाळपासून दिसली नाहीये ती. मॅम सकाळपासून चिंगी आम्हालाही दिसली नाही. नाही? बरं ठीक आहे, तू तिथला आवरून घे जा, मी बघते. काय निघालीस लगेच चिंगीला शोधायला? तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे? छे, तिच्या असण्या नसण्याने मला का फरक पडणार आहे? उलट बरंच झालं, म्हणजे सारखं तिचं तोंड दिसत नाहीये. हळद तरी खूप छान पार पडेल ना. आणि असंही ती इथे कोणालाच नकोय. स्वतःहून निघून गेली आहे ना तर अजूनच छान झालंय. नाही, सगळ्यांना असं काही नाहीये. तुम्हाला नको आहे ती घरात, हे ठीक आहे, पण ज्यांना हवी आहे त्यांना काळजी वाटणारच ना. त्यांचं काय आहे? ओ प्लीज, तिच्यासारख्या मूर्ख चोर मुलीला. एक मिनिट. पहिली गोष्ट, तिने काहीच चोरलेलं नाहीये आणि मुळात तिच्यावर चोरीचा आळ येण्या आधीपासूनच तुम्ही तिच्याशी चुकीचंच वागताय. आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला सांगितलंय, पण मला नाही वाटत आहे की तिने चोरी केली आहे. म्हणजे अगं, मम्माने स्वतः पकडलं ना तिला. दादाची चैन घातली होती तिने गळ्यात, बघितलंस ना तू? अर्पिता ताई, काय आहे ना, माझ्या डोळ्यांना काय दिसतं त्यापेक्षा माझ्या बुद्धीला काय पटतंय याचा मी जास्त विचार करते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला आणि मम्माला बुद्धी नाहीये? हे काय, कुठून येत आहे हे? असं काहीच म्हणाले नाही मी. मग प्रॉब्लेम काय आहे तुझा? ती चिंगी ना आपली पाहुणी आहे ना, रिलेटिव्ह आहे. अगं फक्त फालतू स्टाफ आहे ती. मग तू एवढा भाव का देतेस तिला? ह्याला भाव देणं नाही म्हणत. बेसिक माणूस म्हणून आपण दुसऱ्या माणसाला आदराने वागवतो. एक बेसिक रिस्पेक्ट, एटिकेट्स. हे बघ स्वानंदी, ती फक्त नोकर आहे, नोकर. कळतंय तुला? आणि ती जर स्वतःहून निघून गेली असेल ना तर खरंच खूप चांगलं आहे.